आणि शाश्वत सुख म्हणलं की ते कधी न संपणार, आणि ते सुख भेटणं फार कठीण आहे. ते सुख भेटण्याकरता माणसाला खूप पुण्य करावं लागते, फार कष्ट सोसावं लागतात. त्या ध्रुवाला हजारो जन्म सोसावं लागले तेव्हा त्याला अढळपद मिळालं. अशा बऱ्याचशा गोष्टी पुराणामध्ये आहेत. मला तात्पर्य काय सांगायचं आहे, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला तुझी दसोडी सुद्धा, तुका म्हणे आम्हा नलगी तुझी, आम्हाला काहीच नको देवा, देवा काहीच नको. पण तुकाराम महाराजला देव आग्रह करतात. देव विटेवरून उतरले महाराज, आणि तुकाराम महाराजांच्या समोर एका पायावर उभे राहिले आणि पितांबर असं थोडी पसरली. तुकाराम महाराज काहीतरी मागा, अहो काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणे, काय आता देवा तुम्ही प्रश्न केलाय, मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको. ते तर आम्हाला माहित आहे, पण माझी इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे, तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे माझ्या जवळ. जेव्हा तू म्हणतो ना, मग मी मागतो. तू देतो काय? हो देतो काय? म्हणजे हा, मग मला काय दे? ते अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे भले संत संघर्षणे, तुका म्हणे भले संत संघर्षणे, तुका म्हणे भले संत संघर्षणे, तुका म्हणे
संतांची संगती कशासाठी पाहिजे? तुकाराम महाराज म्हणले, देवा संतांच्या संगतीमध्ये मनाला मार्ग लागते. संतांची संगती संतांच्या संगतीमध्ये मनाचा म्हणजे मार्ग बदलत असतो. मनुष्य संतांच्या संगतीत मोठा एक आनंद प्राप्त होत असतो. महाराज संत संगतीची काय सांगू सुचो नाही तेथे साधू थोर जाणार साधू थोर जाणार. मला तात्पर्य सांगायचं आहे की संत संगती दे देवा. संत संगतीचा खूप लाभ आहे म्हणताय. तुम्हाला गोष्ट माहितच आहे ते पोपटाची आहे की नाही, सरड्याची, ती काही सांगत नाही मी कसं लांब होत आहे की नाही. म्हणून ते संत संगती फार महत्वाची आहे. बरं, संत संगती का? तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या संगतीमध्ये तुका म्हणे जिने भले संत संगठले. संतांच्या संगतीमध्ये माणसाचं भलं होते, भलं होते. भलं तुम्हाला म्हणायचं आहे काय? अध्यक्षांना घडता संतांची संगती, 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 संतांची संगती, अध्यक्षांना घडता संतांची संगती, अध्यक्षांना घडता संतांची संगती, त्याने वयाची माझा बाबा, 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 अध्यक्षांना घडता संतांची संगती, अध्यक्षांना घडता संतांची संगती, अध्यक्षांना घडता संतांची संगती, अध्यक्षांना घडता संतांची अर्धक्षण घडतात संत संगत, तेने होय शांती. माझं संत संगती म्हणजे संतांची संगती अर्धक्षण जर झाली माणसं म्हणतात तर त्याचे जीवन परिवर्तन होतं. अर्ध्या क्षणाच्या संगतीमध्ये वाल्याचा वाल्मिक झाला. अर्ध्या क्षणाची नारळा काय दिवसभर इकडे बसला होता का? अर्ध क्षण संगती वाल्याची, आणि अर्ध क्षण संगती झाली तो वाल्याचा वाल्मिकने झाला. बोलेला वाल्मिक म्हणजे वाल्मिकाचं ही परिस्थिती परिवर्तन संतांच्या संगतीमध्ये फार आहे. म्हणून संता संगे जीवन परिवर्तन होते. तुका म्हणे जिने भले संत संघटने म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जीवनाचं म्हणजे परिवर्तन होते, जीवन बदलते. महाराज नवीन जीवन बदलणं फार विशेष महत्वाचं आहे. कारण आज जीवन बदललं पाहिजे. एक धगधगत काळ आहे आणि या काळामध्ये आपल्याला खरं जर जगायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये राहून जगा तुम्ही. संतांच्या संगतीत तुमचा उद्धार आहे असं मला म्हणतात. पण त्या संत संगती फार महत्वाची आहे. त्याच्यापेक्षा मला दुसऱ्या चरणात आपलं खालचं दुसरं चरण सांगतो. हरिजन सेवे भेटी, हरिजन सेवे भेटी, ओ हरिजन सेवे भेटी, हरिजन सेवे भेटी, ओ हरिजन सेवे भेटी, हरिजन सेवे
म्हणून मला सांगतात हरिजना सवे भेटी, हरीच्या संग भेटी झाली पाहिजे. विशेष आहे पण हरिजना सवे, कारण हरिजना सवे म्हणजे जे हरी तैसे हरीचे दास, हरी सारखेच हरीचे दास असतात. जे शक्ती देवाकडे आहे ते शक्ती साधूकडे. साधूची देवाची शक्ती एकच आहे. हरी ते संत, संत ते हरी, देव ते संत, देव ते संत, नित्य त्या प्रतिमा. ते परिवर्तन आहे आणि त्याच्यात फार महत्व आहे मला. त्या हरिजनासवे म्हणजे हरी आणि हरिदासामध्ये काही बदल नाही, पण हरिदासातला बदल वेगळा आहे. कारण हरीचं वेगळं आहे आणि हरिदासाचं वेगळं आहे. कारण हरी हा मालक होऊन राहतो आणि हरिदास हे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो विलक्षणा. लागी नाही. मला म्हणतात कोण पुण्य त्यांचा होईना सेवक जी द्वारिक दुरावती. सेवकपणा आहे आणि सेवकपणामध्ये महाराज फार निर्भय असते. सेवा हे माणसाला काय करते, लीन करते. सेवा माणसाला लीन करते, नम्र करते. नम्र झाला होता तिने कोणीले अनंता. नम्रता हे सेवेमध्ये येतो. म्हणून सेवा हे म्हणजे संतांच्या जीवनामध्ये सेवेचा मोठा वसा आहे. आणि ते सेवा कशी सेवा करतात ते बुडता हे जन नदी जडे डोळा येतो करबळा मुनिया. कारण त्यांची सेवा आहे की हे जग बुडताय. कारण या जगाला ते काय करतात म्हणजे सन्मार्गाला लावण्यात करतात की नाही. सन्मार्गाला लावण्यासाठी आपले करतात संत महात्मे. हे झाडू संतांचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिये जय ऋषी सर्वभाव वर्तया, सर्वभाव वर्तया. संतांचे मार्ग आले आणि बोलले देव. संत महात्मे वैकुंठामधून इथं येतात किंवा आपल्या दीन दुबळे दुःखी अज्ञानी पामर अशी आपली जीवन अवस्था आहे. आपली जीवन अवस्था अशी आहे. कोणाची दुःख अवस्था आहे, कोणाची दरिद्र अवस्था आहे. दीन म्हणजे दरिद्र, अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपण आहोत. या दुःखी दीन दरिद्रता सगळं घालवण्याचं सामर्थ्य संतांकडे. आणि ते संत येतात आणि त्यांच्या मार्गाने जर आपण गेले तर आपलं जीवन परिवर्तन झाले. मार्ग दावणी गेले आधी दयानिधीचे संतके लेडीचे पंथे चालू जाता रपडे बुद्धा मोठे काय. मार्ग जाऊन जातात, फक्त त्यांच्या मार्गात चालायचं आहे. त्यांचा मार्ग कसा आहे, गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा.
कारण संतांच्या सानिध्यामध्ये भजन घडते आणि भजनामध्ये जो आनंद असते तर परमात्मा नाचत येतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. 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 मने मने बोला ज्ञानदेवा भंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नाचता कीर्तन रंगी म्हणून नाचे प्रेमी संदेश नाचू लागला. म्हणजे त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो आणि मग देव त्याच्या कीर्तनात नाचतो तर मग देव त्यांचं ऐकतो. देव त्यांचं ऐकतो तर मग साधू त्यांना सांगतात की या काव्याला तुम्ही आपलंसं करा. म्हणजे एवढं सामर्थ्य साधूमध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तेव्हा मला संतांचं संग दे. कारण तुका त्यांनी सांगितलं की हरिजनासवे भेटी. देवा हरिजनासवे भेटी झाली पाहिजे. कारण त्यांच्या भेटीमध्ये फार आनंद आहे बरं का मला. एक संतांची भेट होणं त्यांचा आनंद वेगळा असतो आणि तुमची आपली भेट होणं. तुमचं आपलं जर बाजारात भेटलं तर काय आपल्या गोष्टी वेगळ्या असतात, आपला विचार वेगळा असतो. साधूचा विचार वेगळा असतो. साधूच्या भेटीमध्ये संत भेटते आधी मज मी झालो चतुर्भुज दोन्ही बाया कारण संतांच्या भेटीमध्ये आपल्याला चतुर्भुज रूप प्राप्त करून देतात. म्हणजे आपल्याला परमात्मा करून देतात. एवढं सामर्थ्य हे तुकोबारायांना कळलं. म्हणून म्हणतात की हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. म्हणजे अंग आणि संग. अंग जर म्हटलं तर ते माझ्याकडे माझी चिंता करतील आणि संग म्हटलं तर ते मला काहीतरी सांगतील, काहीतरी देतील. संघामध्ये दिल्या जातो आणि अंगामध्ये म्हणजे त्याची काय घेतात. आपण समजा संघ म्हटलं की आपण एखाद्या घरी पाहुणा म्हणून गेलोय तर मग तो माणूस त्याची पूर्ण निगराणी करतो. का जेवले का आंघोळ झाली का नित्य नेमक्या सगळी म्हणजे त्याची. आता तुम्ही या गावामध्ये आले तर तुमची चिंता कोणाला आहे? म्हणजे या चिल्लर चिंता आहे की नाही या लोकांना का जेवले की नाही, आंघोळ झाली की नाही, चहा पिले की नाही, ते काकड्याला हरिमाला कीर्तनाला आपलं ते कामच आहे. मग आपलं एक काम ते महत्वाचं. पण ते सांगायचं तात्पर्य की त्या भेटीमध्ये संग झाला तर एक संवाद घडतो आणि अंग झाला तर सेवा घडते. या दोन गोष्टी त्याच्यात फार महत्वाच्या आहेत. म्हणून हरिजन आणि त्यांची भेट आहे. कारण संतांची भेट झाली पाहिजे. संतांच्या भेटीत आनंद आहे महाराज. तुमच्या आपल्या संसाराच्या भेटीमध्ये दुःख आहे. रातभर जागली नाहती नाही लागली वेळी बसतात गप्पा फार मारतात पण काय निघते काहीच नाही निघत. लक्षात घ्या. आता हे सापडला त्याने दिगोऱ्याचा असं काय बरं मग कात्र्याला होता एकमेकाला हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. अंग संग तुटी होण्याला कारण मग तू कारा मारो काहीतरी मागा ना वेगळं.
महाराजांना देव काही देत नसता काय? कारण देव आहे काय? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे शाही गुणवरे तो ती एक भगवंत, तोच भगवंत आहे. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, परमात्मा सगळं काही ऐश्वर्य संपन्न आहे. पण तुकाराम महाराज म्हणलं हे घेऊन काही उपयोग नाही, कारण याच्यामध्ये घेतला की माणूस फसत असतो. आता तुम्ही सांगा तुमचा व्यापार आहे की नाही? हा आहे की नाही? काही काही लोक म्हणतात हानी बरं झालं तुम्हाला आता सांगितलं नाही, मी तुमच्या समोर आलो तर बोललो असतो. लय व्यापार हो, डोक्याला लय ताप आहे म्हणते. सकाळी 5 वाजता उठून औरत जावं लागते म्हणते. लय डोक्याला ताप आहे. रात्री कधी लाईट सांगता येत आहे की नाही? आणि पण ते प्रपंचाचे 5-25 झालेलेच आहेत. काय काय डोक्याला किती हेडॅक आहे तुलाच माहिती आहे, सांगतो का नाही? तुमच्याकडे 10-5 असते, तुमच्याकडे 10-5 असते देऊ टाका म्हणते.